लॉग इन करा मुंबईतक.in वर। नमस्कार, मी प्रथमेश दीक्षित। मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधलं क्रिकेटचं द्वंद्व आतापर्यंत प्रत्येकाने अनुभवलं असेल। सध्या बिघडलेल्या राजकीय संबंधांमुळे या दोन्ही देशांमध्ये क्रिकेटच्या मालिका खेळवल्या जात नाहीत, परंतु काही वर्षांपूर्वी या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांनी एकत्र येत आयसीसीच्या एकाधिकारशाहीला आव्हान दिलं होतं आणि यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती विदर्भातल्या एका मराठी नेत्याने। कोण होते ते नेते आणि भारत पाकिस्तान या दोघांनीही एकत्र येऊन आयसीसीला कसं आव्हान दिलं, जाणून घेणार आहोत क्रिकेट अराउंड द विकेटच्या आजच्या भागातून। एकोणीसशे 83 साली भारतीय संघाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली। त्यावेळेला बीसीसीआयचे अध्यक्ष होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते NKP साळवे। आता बीसीसीआय अध्यक्ष या नात्याने इंग्लंड क्रिकेट बोर्डाने साळवे यांना अंतिम सामना पाहण्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानावरचा पास पाठवला होता। आता साहजिकच आहे की वर्ल्ड कप सारखी मॅच असेल आणि भारत पहिल्यांदा त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला असेल तर अनेक क्रिकेट शौकीन तो सामना पाहण्यासाठी उत्सुक असणार। त्यावेळेलाही नेमकं असंच झालं होतं। अनेक सदस्यांनी साळवे यांच्याकडे आम्हालाही क्रिकेटचा तो सामना पाहायचा आहे, अंतिम सामना, आणि याच्यासाठी तुम्ही इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे जास्तीचे पास मागा अशी मागणी केली। आता साहजिकच आपले सहकारी अशी मागणी करतात म्हटल्यावर साळवे यांनीही इंग्लंड क्रिकेट बोर्डाला जास्तीचे पास मागितले, परंतु त्यावेळेला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट शब्दात सांगितलं की एका व्यक्तीच्या पुढे जास्त पास कोणालाही मिळणार नाहीत। अखेरीस साळवे 1983 चा तो वर्ल्ड कप सामना पाहण्यासाठी एकटेच गेले। कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1983 साली लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास घडवला। विश्वचषक जिंकलेल्या या भारतीय संघाचं सर्व स्तरातून कौतुक होत होतं, परंतु हा सामना पाहण्यासाठी गेलेल्या साळवेंच्या मनात त्यावेळेला वेगळीच गणितं चालू होती। इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्याला जास्तीचे पास नाकारले ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली होती आणि याच वेळेला एक कल्पना त्यांच्या डोक्यात आली, ती म्हणजे अशी की वर्ल्ड कप सारख्या स्पर्धा भारतात का आयोजित केल्या जात नाहीत। 1983 चा वर्ल्ड कप सामना पाहण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष एअर मार्शल नूर खानही त्यावेळेला उपस्थित होते। भारतीय संघाने सामना जिंकल्यानंतर एका डिनर पार्टीमध्ये साळवे आणि नूर खान यांची भेट झाली। या भेटी दरम्यान नूर खान यांनी देखील हाच प्रश्न साळवे यांना विचारला की वर्ल्ड कप सारख्या स्पर्धा आपण आपल्या देशात का खेळवत नाही, आणि त्याच वेळेला साळवे यांनी मनाशी निश्चित केलं की पुढचा वर्ल्ड कप आपण भारतात खेळवायचा। त्यांनी थेट नूर खान यांना ऑफर दिली की भारत आणि पाकिस्तान यांनी एकत्र येऊन विश्वचषकाचं आयोजन केलं तर कसं होईल। आता त्यावेळेला विश्वचषकासारख्या स्पर्धेचं आयोजन करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती। त्यातच आयसीसीच्या एका विशेष वेटो पॉवरमुळे विश्वचषकाचं आयोजन हे इंग्लंड बाहेर करणं शक्य नव्हतं, परंतु साळवेंनी काही केल्या हार मानायची नाही हे जणू काही ठरवूनच ठेवलं होतं। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे साळवे यांनी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त समिती स्थापन केली आणि बीसीसीआयचे तत्कालीन खजिनदार जगमोहन दालमिया यांच्या सोबतीने एक विशेष प्लान आखला। त्यावेळेला 28 देश हे आयसीसीशी जोडले गेले होते, पण या 28 देशांपैकी 7च देश हे कसोटी क्रिकेट खेळायचे। साळवेंनी याच कसोटी क्रिकेट न खेळणाऱ्या देशांना आपल्यासोबत घेण्याचं ठरवलं। साळवेंनी एक प्लान आखला आणि या प्लाननुसार कसोटी क्रिकेट न खेळणाऱ्या देशांना त्यांनी इंग्लंडपेक्षा जास्त पैसे देण्याची ऑफर दिली। आता साळवेंनी ऑफर तर दिली, पण इतका पैसा उभा कुठून करायचा हा देखील एक प्रश्न होता। त्यावेळेला बीसीसीआय ही आत्तासारखी आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हती, म्हणून त्यांनी लगेचच खासगी कंपन्यांशी चर्चा करायला सुरुवात केली। परंतु त्या काळात खासगी कंपन्यांनी विश्वचषकाच्या आयोजनासाठी जास्तीत जास्त 37 लाख रुपये देऊ असं सांगितलं, परंतु बीसीसीआयला ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी किमान 4 कोटींची गरज होती। आणि त्यावेळेला मैदानात एंट्री झाली ती रिलायन्स समूहाचे तत्कालीन अध्यक्ष धीरूभाई अंबानी यांची।
रिलायन्स समूहाने त्यावेळेला बीसीसीआयला हवी असणारी आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं, परंतु ही मदत करताना रिलायन्स समूहाने एक अट ठेवली, ती म्हणजे जर विश्वचषकाचं आयोजन भारतात करायचं असेल तर यासाठी रिलायन्स हीच मुख्य स्पॉन्सर असेल। साहजिकच बीसीसीआयने ही अट त्यावेळेला मान्य केली आणि विश्वचषक आयोजनाचा प्रस्ताव आयसीसी समोर ठेवला। आयोजन समितीच्या बैठकीमध्ये बीसीसीआयने खेळलेले सगळे पत्ते एकत्र जुळून आले आणि 16 विरुद्ध 12 मताने बीसीसीआयने हा प्रस्ताव जिंकला आणि पाकिस्तान सोबत 1987च्या विश्वचषकाचे आयोजनाचे हक्क जिंकले। भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्याचे संबंध जरी बिघडले असले तरी त्यावेळेला दोन्ही देशांनी एकत्र येऊन आयसीसीच्या एकाधिकारशाहीला दिलेलं आव्हान आणि केलेलं धाडस हे नक्कीच वाखणण्याजोगं होतं। तुम्हाला हा किस्सा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। याचसोबत सर्व सोशल मीडिया हँडल्सवरही आम्हाला फॉलो करायला विसरू नका। लॉग इन करा मुंबईतक.in वर।